मागत वाटतं. एवढीशी हरिणाक्षी मोठी झाली. जसं का तू आई माझी काय बोलतोय, एवढी सारी टाकली आईचे डायलॉग तू. हॅलो, काय स्टेटस आहे व्हेन्यूला? नाही, रुखवतचं लागलं सगळं टेबलवर? थोडं काय बाकी आहे? खूप एक्सायटेड आहे. त्यावेळेस न्यूज का आली त्यावेळेस तर मी असं ढगात गेलो होतो की म्हणजे मी अजून पण स्वतःला असं टीनेजरच समजतो आणि आता मला बाळ होणार आहे, त्यामुळे जबाबदाऱ्या येतील खूप साऱ्या, पण रेडी आहे मी. नाही, आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ मदर. मला सगळ्या लहान पिल्लं, पपीज, एव्हरीथिंग, आय हॅव दॅट मदरली इन्स्टिंक्ट आधीपासूनच. तर हे माझ्यासाठी खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे आणि स्टार्ट एवढ्या लवकर एवढा फास्ट वेळ गेला आणि आता आय एम इन माय 7th month ऑफ प्रेग्नन्सी. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि इमोशनलपणे पण मी रडणार नाही कारण माझा मेकअप खराब होईल. पहिला रिॲक्शन माझा की खूप जास्त नर्वस झालेले, घाबरले, खूप रडलेले. पण ते रडणं माझं भीतीदायक नाही बट इमोशनल होतं आणि आय वॉज व्हेरी हॅपी. कारण मला बिलीव्ह नव्हतं होत की आपण आपल्यासारखा व्यक्ती आज नेक्स्ट लेवलला जाऊ शकते आणि एक आई होऊ शकते. सो ती फिलिंग एकदम मिक्स्ड फिलिंग होती आणि आम्ही खूप जास्त इमोशनल झालेलो. पण नंतर आता जसं जसं वेळ जातो तसं जसं वी आर गेटिंग रिअली एक्सायटेड अँड हॅपी. आम्हाला ज्यावेळेस ही न्यूज का आली तिची की शी इज प्रेग्नेंट आणि आम्हाला सांगायचं होतं सगळ्यांना भेटून, म्हणजे माझे जे पेरेंट्स होते ते योगायोगाने आम्ही सगळे भेटणार होतो एका कार्यक्रमासाठी. पण झालं असं, ही आजारी पडल्यामुळे आम्हाला ते कॉलवरच सांगावं लागलं. आणि जसं आम्ही फोनवर सांगितलं सगळ्यांना, सगळे जे इमोशनल होऊन रडले ते कधीच विसरणार नाही आम्ही. की जी एक फिलिंग असते आई बाबा होण्याची, ती खरंच त्यांची आजी आजोबा होण्याची. हा, म्हणजे आमची पण आणि त्यांचे, ते पण आता एक प्रमोशन त्यांचं होणार होतं, त्यामुळे ते जे इमोशनल झाले होते ते खूप मस्त वाटलं बघून. परागने कसं सपोर्ट केला, काय काय तुझे डोळे पुरवले? ये मत पूछो ये तर बिलकुल भी मत पूछो. पण जी काही झाली ती बिकॉज आय एम कुक माय सेल्फ, तर मी स्वतःच बनवून बऱ्याचशा गोष्टी खाल्लेल्या आहे. आणि राहिला प्रश्न बाहेर खायचा, तर आमच्या मिस्टरांनी मला बाहेर नेलं नाही, सांगून की हेल्दी खायला पाहिजे. भाई, मूड स्विंग्स बायकांचे जे असतात ना, मी प्रेग्नंट आहे, प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंग्स येतात. तेच सांगतो, तेच सांगा. एखाद्या खरंच एका माणसाला जर त्याच्या दुश्मनासोबत जर ठेवलं तो नीट जगेल, पण बायकांचे मूड स्विंग्सला मी दुरूनच नमस्कार. बायकांचे म्हणजे असे किती बायकांचे मूड स्विंग्स? म्हणजे तुझे म्हणजे प्रेग्नंट बायकांचे जे मूड स्विंग्स असतात ते खरंच झेपण्यासारखे अजिबात नसतात, ते झेलावे लागतात. मी रात्री 2 वाजता रडले होते. सो आय वॉज वॉचिंग दिस रील, ज्याच्यामध्ये वन गर्ल वॉज एक्सप्लेनिंग द होल प्रोसेस ऑफ बर्थ, की तुम्ही कसं मध्ये जाता, कसं सिझेरियन होतं, कसं नॅचरल होतं. आणि मी मूर्खासारखा तो पूर्ण व्हिडिओ बघितला 3 मिनिटाचा आणि मी आय स्टार्टेड फ्रिकिंग आउट अँड आय स्टार्टेड क्राईंग. मी फुल पॅनिक मोडमध्ये गेले. तेव्हाचा आमचा अस मोमेंट होता, कारण मी जेवढं रडत होते तेव्हा मला परागने खूप समजवलं, मला पूर्ण शांत केलं आणि लहान बाळासारखं झोपी घातलं की काही नाही होणार, होईल सगळं नीट आणि मी असेल तुझ्यासोबत. सो तो त्या एवढ्या पार्टमध्ये मला त्याचा फुल सपोर्ट होता.
ती प्रमोशन पर्यंत आणि प्रमोशन नंतर सुरुवात होते ती नवीन चाहूल, ती नवीन चाहूल, ते नवीन पाऊल आणि ते नवीन सुख. तर चला वेलकम करूया आजच्या होणाऱ्या आई बाबांचं. तर तुमच्या ज्या नजरा इकडे आहेत ना स्टेजकडे, त्या आता सगळ्या मागे गेल्या पाहिजे, कारण की होणारी आई, होणारे बाबा इतका छान आनंद घेऊन येतात ना सगळ्यांच्या आयुष्यात. तयार आहात? 1 2 3 म्युझिक. आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार. मंगल मूर्ती. तुमचा फेस इकडे, तुमचा फेस तिकडे, तुमचा इकडे. आपल्याला क्लॉकवाईज फिरायचं आहे यांच्या पूर्ण अवतीभोवती. ठीक आहे. जसंच मी म्हणेन म्युझिक स्टॉप, स्टॉप झाल्यानंतर आपल्या आपल्या पार्टनरच्या समोर जाऊन फक्त उभं राहायचं. मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. वॉक करायची आहे, जी मम्मा वॉक असते ना ती वॉक करायची आहे. कशी करणार आहे आमची वरदाक्षी मम्मा वॉक? दोन्ही साईडनी आहे, मामा पण आणि काका पण, ज्यांनी ती लास्ट एंट्री केली आहे आणि चालून दाखवलंय. दुसऱ्या काकांनी पळापळी केली, मी इतकी पळणार नाही. तर टाय ब्रेकर मला, मी दोघांना गिफ्ट देते. एक मामा, बाळाच्या मामाला आणि एक बाळाच्या काकांना. जोरदार टाळ्या. एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त झुमाटे बांधायचे आहेत. ज्यांचे जास्त असणार आहेत ते विनर असणार. स्टार्ट करणार त्यावेळेला लक्षात ठेवायचं, हा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे. जिंकायचं या ग्रुपला पण आहे आणि या ग्रुपला पण आहे. पण कसं? जसंच मी गाणं सुरुवात करेल त्यावेळेला आपल्या हातातला फुगा घेऊन जायचं, इथे ठेवायचं, त्याच्यावरती बसायचं आणि तो फुटला पाहिजे, हात लावायचा नाही. म्हणजे तो फुगा असा ठेवला की असं छान बसल्यानंतर तो फुटला की मग इथे यायचं. मग आपल्या ग्रुपचं जो दुसरे पार्टनर आहेत ते इकडे समोर येणार आणि फुगा, ज्या ग्रुपचे सगळ्यात अगोदर फुगे फुटणार आहे ते सगळ्यात बलून आणि फोडलेला आणि लेट झालेला या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या.
झाल्यानंतर सगळ्यात लवकर रिॲक्ट होणार कोण होतं? खूप जास्त रिॲक्ट कोण झालं होतं? आणि एकदम शांत तर ठीक आहे, पण रिॲक्ट कोण झालं? पाहिलं प्रेम पाहिलं. सगळ्यात जास्त खेळणी मी आणणार, मी लाड करणार, मी हट्ट मिळवणार आणि रागवणार, हट्टी जरी बाळ असणार तर मी सांभाळणार, असं कोण? बरोबरच बघूच ना आता. नंतर गेले नंतर काय आता बघ ना, बाळ लहान असल्यानंतर त्याला गाणं ऐकायला खूप आवडतं. तर त्याची तयारी कोणी करून ठेवलेली की लोणी मैं सुनाऊंगा या मैं सुनाऊंगी. चांगलं सगळं आपल्या पाड्यात बघून घ्या तुम्ही, त्याच्यावरती कमेंट असं ते जिंगल टून्स वाले म्हणेल मी. ते एक माकड एक उंदीर आणि एक मणी माऊ, माकडाने आणली खीर, ते असं साठी आपण बाळाच्या खूप सिरियस असतो. आता हे मजाक मस्ती तर ठीक आहे, पण खूप सिरियसली बाळाचा विचार करतात दोघांपैकी असं कोण आहे? फ्युचरचा विचार आतापासून करायला लागलोय. हाय बघून घ्या बॉन्डिंग पाहिलंय, केमिस्ट्री पाहिली आहे की बाळाच्या फ्युचरचा विचार आत्तापासून करायला लागणार. बाबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझं बाळ झालं झोप का ग येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा